हा चला सामन्याला सुरुवात करायची आहे. स्पर्धेचे जे काही नियम आहेत, स्पर्धेच्या ज्या काही अटी आहेत ते आपल्याला पाळाव्या लागतील. नियमांचं उल्लंघन करून चालणार नाही. आफ्टर ऑल क्रिकेट इज अ गेम ऑफ जेंटलमन. क्रिकेट हा एक सभ्यतेचा खेळ आहे. जे काही नियम तुम्हाला सांगितले गेले त्याचं पालन तुम्हाला करावं लागेल. चला रोशन चालू करायची आहे मॅच. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा घेऊन मात्र स्ट्राईक वरती अरविंद असतील. तिकडे बॉलिंगसाठी रोशन सज्ज. रोशनचा पहिला चेंडू 2 पावलं पुढे चालून आले होते. पॉपिंग क्रीज सोडला होता. विकेट किपर कडून मात्र थोडंसं मिसफिल्ड बघायला मिळतंय. त्यामुळे एकेरी धावेचा प्रयत्न तिकडे आणि एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये कन्व्हर्ट केलं गेलंय. बघा इथे मात्र क्षेत्ररक्षणात अजिबात हलगर्जी करून चालणार नाहीये. अन्यथा मात्र त्याचा फायदा फलंदाज उचलणार हे मात्र नक्की आहे. सर इज बॅटकट और बाईज? येस बाईज. थँक्यू सो मच. बाईच्या स्वरूपातल्या 2 धावा संघाच्या खात्यामध्ये. सांघिक धावांचं खातं उघडलं गेलं, परंतु दुसरा चेंडूही त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न तिकडे केला जातोय अरविंद कडून. चांगल्या लाईन आणि लेंथ वरती पहिला निर्धाव चेंडू मात्र या मॅच मधला. पहिल्या चेंडूवरती आपण जर पाहिलं तर 22चा इशारा आला होता. खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 23 22 आणि लेग बाईच्या स्वरूपातल्या धावा. यावेळेला स्टेप आउट झाले आहेत. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फेकून दिलाय बॉल. सरळ सीमारेषेच्या बाहेर. फटक्यात आहे वजन आणि धावा मिळतील अर्धा डझन. एक कडक शॉट पाहायला मिळतोय. चेंडूचा पुरेपूर समाचार. चेंडू सीमारेषा पार आणि अरविंदच्या बॅटमधून मात्र आलेला हा षटकार आपण पाहिला. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा बीट केलं अरविंदला रोशनने. एक तेरी तो एक मेरी असं मात्र काहीच चित्र आपल्याला पाहायला मिळते मैदानावरती. श्री इव्हेंट्स या ऑफिशियल युट्यूब वाहिनीवरती सुद्धा या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण बघू शकता. पुन्हा एकदा स्टेप आउट झाले. यावेळेला मात्र ओव्हर दी कव्हर्स एक जबरदस्त स्ट्रोक खेळला गेलाय अरविंदच्या बॅटमधून. हवा के साथ साथ घट्टा के संग संग चेंडू पुन्हा एकदा सीमारेषेच्या पलीकडे. चांगलं फुटवर्क बघायला मिळतंय. चांगलं फुटवर्क बघायला मिळतंय आणि त्या फुटवर्क मुळे मात्र या वेळेला चांगला फायदाही होतोय. चांगलं टायमिंग, चांगलं टेक्निक, टॉप ऑफ दी बॉल जाऊन मात्र इनसाइड आउट ओव्हर दी कव्हर्स मात्र हा षटकार पुन्हा एकदा अरविंदच्या बॅटमधून. पुन्हा एकदा स्टेप आउट झाले, पण यावेळेला डीप पॉइंटला फिल्डर आहेत आणि हा झेल निसटलाय. फिल्डिंग मध्ये मात्र गलता या ठिकाणी मात्र गल्लत करून चालणार नाही, चुका करून चालणार नाहीये. कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅच और जीतो मॅच. पहिल्या षटकाचा खेळ मात्र या झेलबद्ध होता होता राहिलेल्या प्रयत्नामुळे मात्र पूर्ण होतोय. अर्थात पहिल्या षटकाखेरीज संघाची धावसंख्या आपण जर पाहिलं तर स्कोरबोर्ड वरती 15 धावा लावल्या गेल्यात. पहिल्या चेंडूवरती 22च्या स्वरूपातल्या 2 धावा, त्यानंतर एक निर्धाव चेंडू, त्यानंतर षटकार, पुन्हा एकदा मात्र एक निर्धाव, त्यानंतर पुन्हा एकदा षटकार आणि शेवटच्या चेंडूवरती एक सिंगल आली आहे. आणि या क्विक सिंगल सोबत पहिल्या षटकाचा सिंगल हा खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाखेरीज संघाची धावसंख्या बिन गडीबाद 15 धावा धावफलकावरती. एक चांगला स्टार्ट दिला अरविंदने आपल्या टीमला. इंग्रजीमध्ये असं म्हटलं जातं की वेल बिगिन इज अ हाफ डन. पण ही तर फक्त सुरुवात आहे. हा तर फक्त ट्रेलर आहे. हा तर फक्त प्रोमो आहे. पिक्चर अजून बाकी आहे. पहिल्या मॅचचा इंटरव्हल आहे, मग त्यानंतर पुन्हा एकदा क्लायमॅक्स कडे आपण जाणार आहोत. अर्थात मॅचचा पूर्वार्ध आपण बघतोय. पहिल्या डावाचा खेळ. मॅचच्या मध्यामध्ये मात्र छोटीशी विश्रांती घेऊन मॅचच्या उत्तरार्धाला सुरुवात होईल, परंतु त्यापूर्वी किती धावांचं टार्गेट इथे सेट केलं जातं याच्याकडे आता सर्वप्रथम तर आपल्याला लक्ष घालावं लागेल. बॉलिंग साठी मात्र नयन आलेत. रोशन थोडासा महागडा ठरला. 15 धावा खर्च केल्या. शेवटच्या बॉलवर विकेट पटकावण्याची संधी मात्र गमावली. पुन्हा एकदा मात्र स्टेप आउटून खेळायचा प्रयत्न
चांगलं फुटवर्क मात्र त्या ठिकाणी बघायला मिळतंय अरविंदच्या माध्यमातून आणि एक उंच पुरा फलंदाज आहे. म्हणजे हे 22 यार्डाचं विकेट जी आहे ही खेळपट्टी जी आहे ती अगदी 8 ते 10 पावलांमध्येच तो ओलांडतोय. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, चांगला ताळमेळ, चांगलं अंडरस्टँडिंग, चांगलं बॉन्डिंग, चांगलं कम्युनिकेशन, चांगलं कनेक्शन त्या ठिकाणी मात्र या दोन फलंदाजांमध्ये आपल्याला बघायला मिळतंय. यावेळेला फुल टॉस, पण यावेळेला हवेत नाही ठेवला बॉल. बॅटचा चेहरा मात्र थोडासा जमीन खाली ठेवला आणि मात्र चोरट्या दाब्याच्या प्रयत्नामध्ये विकेटचं पतन होईल. थोडीशी घाई यावेळेला मात्र केली गेली आणि गोल्डन डकचा शिकार बनतोय यावेळेला तर फलंदाज सचिन. एकही चेंडू खेळायला मिळाला नाही आणि तसाच मात्र माघारी परतलाय. आतापर्यंत सर्वच्या सर्व चेंडू जे आहेत ते अरविंदनी खेळलेत. सचिनला एकही बॉल खेळायची संधी नाही मिळाली. नॉन स्ट्राईकलाच उभा होता बऱ्याच वेळापासून. एक सचिन गेलाय, दुसरा सचिन आलाय. आता सचिन माने आलेत बॅटिंगला. अरविंदला एक जीवनदान मिळालंय. त्या जीवनदानाचा आता मात्र पूर्णतः फायदा त्याला उचलावा लागेल. पुन्हा एकदा मात्र यॉर्कर लेन चेंडू बनवला होता. चोरटी धाव आणि घेण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र हा डायरेक्ट हिट. अतिघाई संकटात नाही आणि तीच अतिघाई कुठे मात्र तरी नडली या वेळेला अरविंदला. बॉलिंग मध्ये गडबड झालेली पाहिली. सचिन मानेने मात्र आपली जागा सोडली नव्हती. अरविंद मात्र धाव घेण्याच्या तयारीमध्ये दिसला आणि आपल्या जागेवरून तो निघाला होता. पण माघारी जोपर्यंत वेळेत परतेल तोपर्यंत मात्र तिकडे यष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्या. एक चांगला डायरेक्ट हिट आपण पाहिला. अचूक निशाणा मात्र त्या ठिकाणी यष्टीरक्षकाकडून साधला गेला आणि पहिला धक्का यावेळेला लागताना, दुसरा धक्का यावेळेला लागताना आपल्याला पाहायला मिळतो रनआउटच्याच स्वरूपात. दोन्ही फलंदाज रनआउटच्या स्वरूपात. पराभूत संघाला सुद्धा या ठिकाणी एक सन्मान चिन्ह दिलं जाणार. त्यामुळे ई वॉर्डचं जर कोणी प्रतिनिधी ते असेल तर मी विनंती करतोय की आपण आपलं सन्मान चिन्ह स्वीकारण्यासाठी मुख्य व्यासपीठावरती यायचंय. बॅटिंगसाठी पवन आले. बॅटची आतली कडा घेतोय. बॉल मात्र फाईनल क्षेत्राकडे ट्रॅव्हल होतो. एक सिंगल तिकडे मात्र तोपर्यंत घेतली जाते आणि एका सिंगल सोबत मात्र धावसंख्येच्या आकड्यात बदल घडेल. धावफलकावरती एका धावेची वाढ, एका धावेची प्रगती, एका धावेचा विकास, एका धावेचा बदल, एका धावेचं परिवर्तन, एका धावेचा चेंज. 19 धावा धावफलकावरती सध्या आपल्याला बघायला मिळत आहेत. 2 विकेट्स गमावलेत. सचिन माने स्ट्राईकवर आणि यावेळेला मात्र रिव्हर्स खेळायचा प्रयत्न केला जातो आणि बॉल मात्र निघून जातो. तो थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. सचिन माने स्ट्राईकवर, दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्राईकला पवन शुक्ला. धावसंख्या आपण जर पाहिली तर या अगोदरच्या मॅच मध्ये जितकं टार्गेट होतं त्या धावा मात्र इथे पहिल्या 2 ओव्हरच्या अगोदरच बनल्या गेल्यात. 23 रन्स ऑन दी बोर्ड. 23 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेला मात्र हलक्या हाताने खेळलेला फटका तिकडे आपल्याला पाहायला मिळतोय. फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम यावेळेला मात्र सचिन मानेनं केलं. जसं ऑल आउटच्या ऍडव्हर्टाइज मध्ये म्हटलं जातं की पुश करा आणि खुश राहा. हा चला, ई वॉर्डच्या प्रतिनिधी आमच्यासोबत आहेत आणि त्यांना या स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल, या स्पर्धेची आठवण म्हणून एक छोटंसं सन्मान चिन्ह आज आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं आयोजकांकडून दिलं जातंय. तरी त्यांनी त्याचा स्वीकार करावा. खूप खूप धन्यवाद ई वॉर्ड टीमचं. आम्ही आभारी असणार आहोत. स्पर्धेत आपला सहभाग दाखवून मात्र आमच्या आयोजन समितीला केलेल्या सहकार्याबद्दल आपला खूप खूप धन्यवाद. दरम्यान 2 ओव्हरचा खेळ संपतोय. शेवटच्या चेंडूवरती एक सिंगल घेतली गेली. 7 धावांचं हे षटक होतं. 2 विकेट्स या ओव्हर मधून आलेत आणि संघाची एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर धावफलकावरती बदल घडतोय. 9 धावा आल्या, माफ करा, 9 धावा या ओव्हर मधून आल्यात आणि संघाची एकूण धावसंख्या झाली ती 24. अगदी 12ची सरासरी गाठली आहे. 2 ओव्हर नंतर 12च्या सरासरीने मात्र 24 धावा धावफलकावरती लावल्या गेल्या. 2 गड्यांच्या मोबदल्यात सचिन माने आणि पवन शुक्ला अशी 2 फलंदाजांची जोडी या मैदानामध्ये. तर गोलंदाजीसाठी मात्र नवीन गोलंदाजाला पाचारण केलं जात आहे. बॉलिंगसाठी मात्र सनी आले. डावकुरे हाताचे गोलंदाज आहेत. खऱ्या अर्थाने टेनिस क्रिकेट विश्वावरती मात्र या डावकुरे हाताच्या गोलंदाजांचं वर्चस्व राहिलंय. सनी पहिल्या चेंडूसाठी लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा घेऊन
स्ट्राईक वरती सचिन माने. आज आपण चर्चगेटच्या शुभमला सुद्धा इन ऍक्शन बघताय मैदानाच्या आतमध्ये. आपल्या होम ग्राउंड वरती खेळतोय. यावेळेला मात्र लाऊड अपील केली गेली आहे, पण पंचांनी मात्र त्या अपीलला अजिबात मान्यता दिलेली नाहीये. एकंदरीत ही अपील फेटाळून लावली गेलेली आहे आणि त्यामुळे लेगबाईच्या स्वरूपातली आणखीन एक धाव. पुन्हा एकदा मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 23 पंच लागू करतील. आणि थोड्याच वेळात आपल्या या सर्व खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी, आपल्या सर्व खेळाडूंचं मनोबल वाढवण्यासाठी आज आपल्या विभागाच्या कार्यसम्राट, कार्यसक्षम, कार्यतत्पर, सेवाभावी आणि कार्यकुशल अशा नवनिर्वाचित नगरसेविका सन्माननीय हर्षिता नार्वेकर मॅडम यांचं या ठिकाणी काही क्षणातच शुभागमन होत आहे. सकाळी मात्र चंदा जाधव मॅडम यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पाडला गेला. लोअर फुलटॉस चेंडू होता, ड्राईव्ह केला. यावेळेला लॉंग ऑनच्या दिशेला एकाच धावेवर समाधानी राहावं लागेल. धावसंख्येच्या आकड्यात मात्र बदल घडतोय. पहिल्या चेंडूवर लेगबाईच्या स्वरूपातली एक धाव, त्यानंतर निर्धाव चेंडू आणि पुन्हा एकदा एक सिंगल येते. एकेरी धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते. आतापर्यंत 2 धावा या ओव्हरमधून खर्च केल्या गेल्या 3 चेंडूमध्ये. धावसंख्या 26 वर जाऊन पोहोचते. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आहे. यावेळेला स्टेप आउट झाले, त्यामुळे बाउन्सर बीमर आहे का हे मात्र जाणून घ्यावं लागेल. येस, पंचांनी मात्र आपला एक उजवा हात बाहेर काढलाय आणि इट्स नो बॉल असा कॉल मात्र त्या ठिकाणी सांगितलाय. आम्हाला कळवलंय की हा नो बॉल आहे. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. पंचांशी कोणी हुज्जत घालायची नाहीये. हा बीमर चेंडू होता, त्यामुळे नेक्स्ट बॉल फ्री हिटचा चेंडू असेल. आणि फ्री हिटच्या चेंडूवरती मात्र उलट्या बॅटने स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला गेलाय, परंतु चांगल्या यॉर्कर लेनच्या चेंडूला मात्र सामोरं गेले. निर्धाव चेंडून मात्र फ्री हिट हा स्वस्तात पूर्ण झाला. भारतीय संघासाठी मात्र हा फ्री हिट खूप फायदेशीर ठरला होता वर्ल्ड कप मध्ये. याही वेळेला स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न सचिन माने यांचा. आणखीन एक लेगबाईच्या स्वरूपातली धाव संघाच्या खात्यामध्ये अंकित केली जाईल. क्रिकेटच्या पटलावरती असं म्हटलं जातं की धावा कशाही येऊ देत, धावा येणं याला महत्व आहे. आणि क्रिकेटमध्ये एका एका धावेला खूप मोठं महत्व दिलं गेलंय. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. आपण जसं म्हणतो की परीक्षेमध्ये एका मार्काला, राजकारणामध्ये एका मताला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला एक वेगळं महत्व आहे. फुल टॉस चेंडू होता. यावेळेला पवन शुक्लाच्या बॅटमधून पुन्हा एकदा मात्र लॉंग ऑन काउ कॉर्नरच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल होताना दुसऱ्या धावेची मागणी केली गेली आहे. आणि क्विक रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी बघायला मिळते. या दोन्ही फलंदाजांचं एक चांगलं अंडरस्टँडिंग पुन्हा एकदा दाखवलं आणि 2 धावांसोबत पहिल्या 3 ओव्हरचा खेळ इथे या ठिकाणी समाप्त झालेला आपण बघितला. आणि टोटल धावसंख्या आपण जर पाहिली तर या ओव्हरमधून एकूण 6 धावा आल्या आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 30 या धावसंख्येवरती. तीस धावांचा आकडा सध्या स्कोरबोर्ड वरती 10ची सरासरी. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 24, तिसऱ्या ओव्हरला 6 आल्या. टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली ती 30 वर. बॉलिंग साठी पंकज आलेत. श्री इव्हेंट्स वरती आपण या स्पर्धेचं क्रिस्टल क्लिअर असं थेट प्रक्षेपण सुद्धा बघू शकता. आपल्या कार्यालयीन कामातून जर मैदानावरती येताना तुम्हाला वेळ मिळत नसेल तर आपण कार्यालयात बसून, आपल्या ऑफिसमध्ये बसून सुद्धा आपलं काम करता करता आपल्या युट्यूब लाईव्ह वरती ही स्पर्धा बघू शकता. बॉलिंग मार्क वरती पंकज शेवटचं षटक हाताळण्यासाठी हाणामारीची ओव्हर, अर्थात स्लॉग ओव्हरचा, डेथ ओव्हरचा खेळ आपल्याला बघायचा आहे. काय घडतंय, काय बिघडतंय, किती धावा येत आहेत या ओव्हर मधून. ओव्हर द विकेटचा मारा. स्ट्राईक वरती मात्र सचिन माने.
या वेळेला लेफ्ट आर्म राऊंड विकेट आहे. आणखीन एक डावखुरी आताची गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते ती पंकजच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव घेतली जाते, स्ट्राईक रोटेट केली जाते आणि दुसऱ्या बाजूने आता पवन शुक्ला आणि पंकज आमने सामने असतील. बृहन्मुंबई महानगरपालिका ए विभाग संविधान चषक 2026 हे भव्य आयोजन आपण बघत आहात. 2 दिवसीय ही क्रीडा स्पर्धा, 50,000 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार अंतिम विजेत्या संघाला आणि सोबतच एक आकर्षक अशी ट्रॉफी या ठिकाणी मात्र दिली जाते. सध्याच्या घडीला मात्र हे टेनिस बॉल क्रिकेट जे आहे ते एका वेगळ्या उंचीवर जाऊन पोहोचलंय. सध्या आपण इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग ISPL सारखी स्पर्धा बघतो. आज त्याच स्पर्धेमध्ये पॉर्श गाडी जी आहे ती मालिकावीराच्या खेळाडूला बक्षीस म्हणून दिली जाणार आहे. स्ट्रीट टू स्टेडियम या संकल्पनेवर आधारित ती स्पर्धा. अगदी स्थानिक खेळाडूंना मात्र एक मोठं प्लॅटफॉर्म मिळवून दिलं आणि या वेळेला मात्र खरा फिल्डिंगचं प्रदर्शन. लॉंग स्टॉप रिजन बाउंड्री लाईनच्या बाहेर हा खणखणीत संविधान चषक चौकार येताना आपल्याला पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती 36 या धावसंख्येवर. आतापर्यंत 6 धावा खर्च केल्या आहेत पंकजने. सचिन माने आणि पवन शुक्ला, मागील बॉलवर एक चौकार आलेला आपण पाहिला होता. बघूया चौथ्या चेंडूवरती काय घडतंय. पुन्हा एकदा मात्र पंकज तयार आहे आपल्या गोलंदाजी मार्कवर लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा घेऊन. समोरच्या दिशेला खेळला गेला फटका, एक धाव तर अगदी सहज पूर्ण केली जाईल आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का याच्याकडे मात्र आता बघायचंय. कलेक्शन मध्ये थोडीशी गडबड केली पंकजने, पण दुसरी धाव घेण्याची कोणती संधी दिलेली नाहीये. एकेरी धावेने संघाचा धावफलक मात्र आता 37 धावांवर जाऊन पोहोचलेला आपल्याला बघायला मिळतंय. एक क्वालिटी क्रिकेट या ठिकाणी मात्र या 2 दिवसांमध्ये आपल्याला या महानगरपालिकेच्या सर्व खेळाडूंचा हा खेळ जो आहे तो आपण बघणार आहोत. अंतिम विजेत्या संघाला 50,000 आणि ट्रॉफी, उपविजेत्याला 30,000 आणि ट्रॉफी, तृतीय पारितोषिक म्हणून एक ट्रॉफी असेल. आणि पुन्हा एकदा मात्र शॉर्ट आर्म पुल केलं, समोर मात्र खेळला गेलेला फटका, वन मोर बाउंड्री येते, चौकार येतोय पवन शुक्लाच्या बॅटमधून. जबरदस्त स्ट्रोक्स खेळले जात आहेत पवन शुक्लाकडून. या वेळेला मात्र बॅकफुट पंच पाहायला मिळाला समोरच्या दिशेला आणि अशा पद्धतीने मात्र संघाचं धावफलक आता 40च्या पलीकडे जाऊन पोहोचतंय. 41 धावा धावफलकावरती. नॅशनल क्रिकेट क्लबच्या या खेळपट्टीवरती मात्र या 2 दिवसांमध्ये हे भव्य आयोजन पार पडणार आहे. थोड्याच वेळात मात्र आपल्या विभागाच्या कार्यसम्राट नगरसेविका सन्माननीय हर्षिता नार्वेकर मॅडम यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन होईल. या सर्व युवा खेळाडूंचं मनोबल वाढवण्यासाठी, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आमच्या निमंत्रण पत्रिकेला मान देऊन मॅडमचं या ठिकाणी आगमन होईल. फुल टॉस चेंडू होता आणि हा चेंडू मात्र आता पुन्हा एकदा वाईडिश लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरच्या सीमारेषेच्या पलीकडे, खडे खडे आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. महागडी अशी ओव्हर आली आहे. 2 चौकार, 1 षटकार आणि 3 सिंगल अशा पद्धतीने मात्र आपण जर पाहिलं तर संघाच्या धावसंख्येत 17 धावांची भर या ओव्हरमधून पाडली आहे आणि संघाचं धावफलक मात्र थेट जाऊन पोहोचलंय ते 47 धावांवर. जिंकण्यासाठी मात्र 48 धावांचं एक भलं मोठं आव्हान असेल. 24 चेंडू आणि 48 धावा म्हणजे निम्मे चेंडू आहेत आणि दुप्पट धावांचा पाठलाग करावा लागणार आहे. 12च्या रिक्वायर्ड रन रेटनं मात्र यापुढे सेकंड इनिंग मध्ये निनाद फ्रेंड्स 11 अवॉर्डच्या टीमला बॅटिंग करावी लागेल. 48 रन्स टू विन.
आणि यानंतर दोन विजेत्या संघांचा सामना होईल. म्हणजे पहिल्या सामन्याचा विजेता अर्थात डी बॉयज आणि त्यांच्या विरोधात या दोन टीम मधून जो कोणी संघ जिंकेल त्यांच्यामध्ये यापुढील सामना खेळवला जाईल. सो डी वॉर्डला मी विनंती करतोय आपण कुठेही जाऊ नका, यानंतर लगेच आपला सामना खेळवला जाणार आहे. लवकरात लवकर पाठवून देण्याची विनंती असेल. निनाद 11 बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांचा क्रिकेट गुणांना सांघिकपणे उत्तेजन देणे या हेतूने ए विभागाच्या माध्यमातून आज हे भव्य दिव्य असं टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आपण पाहत आहात. आज आणि उद्या म्हणजे 27 आणि 28 जानेवारी 2026 या 2 दिवसाच्या कालावधीमध्ये मात्र या स्पर्धेचं आयोजन या मैदानावरती पार पडतंय. अ आणि ब गटामध्ये ही स्पर्धा खेळवली जाते. ए नॉर्थ मोटर लोडर विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी वृंद यांच्या माध्यमातून मात्र ही स्पर्धा आपण बघत आहात. आज सर्व अधिकारी वर्गाने आमच्या या स्पर्धेला ज्यांनी सपोर्ट केला, सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचंच या ठिकाणी आभार असतील. खूप छान असं आयोजन आज या ठिकाणी मात्र सुरू झालेलं पाहिलं. सकाळी सन्माननीय चंदा जाधव मॅडम यांच्या उपस्थितीमध्ये म्हणजेच महानगरपालिका उपायुक्त परिमंडळ 1 यांच्या वतीने मात्र या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला. माननीय श्री जयदीप मोरे साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते, सहाय्यक महानगरपालिका आयुक्त ए विभाग. त्यांनी सुद्धा या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी आपली उपस्थिती लावली आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये मात्र या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा झाल्यानंतर मात्र पहिली मॅच जी आहे ती डी वॉर्ड या संघाने जिंकली आहे आणि दुसऱ्या सामन्याचा खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये मात्र रंगतोय. त्यामधून मात्र जो कोणी जिंकेल तो यानंतर डी वॉर्ड बरोबर लगेच तिसरी मॅच खेळेल. चला, सलामीची जोडी मैदानावर दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला प्रणव आणि त्यांच्या जोडीला मात्र निरंजन. स्वामी 11 आपला एक प्रतिनिधी प्रणव आणि निरंजन. बॉलिंग साठी मात्र कोण येते हे पाहूया. बॉलिंग साठी पवन शुक्ला, मोहन मुळे, माफ करा, मोहन मुळेला या ठिकाणी मात्र पहिली ओव्हर सोपवली जाते. स्ट्राइक वरती प्रणव आहे, नॉन स्ट्राइकला निरंजन. निनाद फ्रेंड्स 11 ए वॉर्ड संघाकडून मात्र बॅटिंग युनिटचं प्रतिनिधित्व करण्यासाठी मैदानावर दाखल होत आहेत. सलामीचे 2 फलंदाज. चला, 48 धावांच्या पाठलागाला होते सुरुवात. हिअर इट्स बिगिन, लेट्स प्ले. 48 टू विन. 48 धावा बनवायचे जिंकण्यासाठी. मोहन मुळेचा पहिला चेंडू प्रणवसाठी. पहिल्या चेंडूवरती यावेळेला मात्र चांगला सन्मानजनक स्ट्रोक खेळला होता. डिफेन्सिव्ह पद्धतीने अगदी बचावात्मक अंदाजाने मात्र खेळला गेलेला फटका होता. बॉलर मोहन मुळेला मात्र फॉलो थ्रू मध्ये बॉल नाही अडवता आला आणि त्यामुळे वैयक्तिक आणि सांघिक धावांचं खातं उघडलं गेलं. प्रणवच्या या स्ट्रोक सोबत सिंगल येते आणि एकेरी दाव्याने मात्र आता सुरुवात झाली ती 48 धावांच्या पाठलागाला. मोठं लक्ष आहे. 12 रन प्रति ओव्हरचा रिक्वायर्ड रन रेट आहे, आस्किंग रन रेट आहे. निम्मे चेंडू आणि दुप्पट धावांचा पाठलाग. यावेळेला मात्र स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. अपील करतायत पण या अपीलमध्ये उत्साह जास्त आहे, आत्मविश्वास कमी आहे. पण एक वेग होता या चेंडूमध्ये. आपण जर पाहिलं तर अगदी गोळीच्या वेगाने मोहन मुळेचा हा चेंडू सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. आणि या वेळेला मात्र शरीरावर घातक मारा मात्र त्या ठिकाणी केला गेलेला आपण पाहिला. पॉइंटच्या दिशेला ट्रॅव्हल होतोय चेंडू आणि मैदानावरती मात्र शुभागमन होते आपल्या विभागाच्या कार्यसम्राट, कार्यसक्षम, कार्यतत्पर, सेवाभावी आणि कार्यकुशल अशा नवनिर्वाचित नगरसेविका सन्माननीय हर्षिता नार्वेकर मॅडम यांचं शुभागमन आपल्या व्यासपीठावरती होताना पाहायला मिळते. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण मॅडमचं हार्दिक स्वागत करूया.
आज बृहन्मुंबई महानगरपालिका अ विभागाच्या माध्यमातून या भव्य ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन ए विभाग संविधान चषक 2026 आणि त्यानिमित्तानं मात्र आज या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आमच्या निमंत्रण पत्रिकेला मान देऊन आपल्या विभागाच्या कार्यसम्राट नगरसेविका सन्माननीय हर्षिता नार्वेकर मॅडम या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. मॅडम आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. मी आपल्याला व्यासपीठावरती विराजमान होण्याची विनंती करेन. सहर्ष स्वागत आहे. जाऊया मैदानाच्या दिशेने. पुन्हा एकदा मात्र स्वागत करून मात्र या मॅचला आपण पुढे घेऊन जातोय. 48 धावांचा पाठलाग 24 चेंडूमध्ये. यावेळेला मात्र यॉर्कर लेन चेंडू होता, ड्राईव्ह केला जातोय स्वीपर कव्हरला. सचिन आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत. सचिन मानेचा थ्रो चांगला आहे, सरळ विकेट किपरच्या दिशेला. आणखीन एका धावेची भर पडते धावसंख्येच्या आकड्यामध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3 या धावसंख्येवर. 48 धावांचा पाठलाग आणि पहिल्या षटकाचा शेवटचा चेंडू या वेळेला मात्र आपल्याला बघायचा आहे. 1-0 1-0 1 असं पहिल्या 5 चेंडूंचं विश्लेषण. पुन्हा एकदा मात्र समोरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न तिकडे केला जातोय. एक धाव तर नक्कीच घेतली जाऊ शकते, परंतु एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट करायचं काम त्या ठिकाणी मात्र फलंदाजांनी केलंय. आणि या शेवटच्या चेंडूवरती आलेल्या दुहेरी धावेसोबत संघाची धावसंख्या पहिल्या षटकाखेरीस मात्र जाऊन पोहोचते ती 5 या धावसंख्येवर. आणि इथे मात्र सन्माननीय कार्यसम्राट नगरसेविका हर्षिता नार्वेकर मॅडम यांचा एक यथोचित सन्मान, यथोचित सत्कार आपल्या आयोजन समितीच्या वतीने, आपल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ए वॉर्डच्या वतीने जयस्वार साहेबांना मी विनंती करेन. राधेश्याम जयस्वार साहेब, दुय्यम अभियंता घनकचरा व्यवस्थापन ए विभाग, यांच्या वतीने आज सन्माननीय हर्षिता नार्वेकर मॅडम यांचा हा यथोचित सत्कार आपण व्यासपीठावरती करत आहोत. मॅडम आपलं मनपूर्वक आभार. आज आपल्या अमूल्य वेळातील वेळ काढून आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आमच्या संपूर्ण आयोजन समितीच्या वतीने आपले लाख लाख धन्यवाद. आणि असं सहकार्य आता येत्या भावी काळामध्ये मात्र आमच्या या विभागासाठी मात्र आपलं असेल, त्याबद्दल कोणतीही शंका नाहीये. असं सहकार्य आम्हाला वर्षोनवर्ष लाभत राहू हीच आम्ही गणपती बाप्पा चरणी प्रार्थना करतोय. सुरुवात झाली आहे दुसऱ्या षटकाला. पार्थ आलेत बॉलिंगसाठी. पार्थचा पहिला चेंडू मात्र त्या ठिकाणी एक क्विक सिंगल येते आणि या एकेरी धावेसोबत संघाच्या धावसंख्येच्या आकड्यात बदल घडतोय. 6 धावा धावफलकावरती. 48 धावांचा पाठलाग करायचा आहे सामना जिंकण्यासाठी. पवन आहे, माफ करा, पवन आलेत बॉलिंगसाठी. पुन्हा एकदा मात्र मान्यवरांचा आभार व्यक्त करतो आणि सामन्याकडे मात्र पुन्हा एकदा वळतो. या वेळेला चांगला स्ट्रोक, अगदी व्यासपीठाला सलामी देण्यासाठी व्यासपीठावरती असलेल्या आमच्या सर्व मान्यवरांचं मात्र भव्य स्वागत. आणि पंचांचा निर्णय 2 धावा, यानी की खोदा पहाड और निकला चूहा. मला वाटलं षटकार असेल, पण फक्त 2च धावा आहेत व्यासपीठावर. 2च धावा आहेत. पवन शुक्ला पुन्हा एकदा मात्र पुढचा बॉल. यावेळेला बॉल हवेत आहे. स्वतः पवन तिकडे मात्र बॉल खाली येण्याचा प्रयत्न करतोय आणि हा बॅकवर्ड कॅच जबरदस्त झेल तिकडे पवन शुक्ला यांच्या माध्यमातून. आठवण करून दिली ती कपिल देव निखंज सरांची. काय कॅच पकडली आहे. सोपं नाही अशा कॅचेस पकडणं, स्वतः गोलंदाजी करणं, फॉलो थ्रू मध्ये मात्र अशा बॅकवर्ड कॅच पकडणं खूप कठीण काम आहे आणि ते मात्र या ठिकाणी सोपं करून दाखवलं पवन शुक्ला यांनी. विकेटचं पतन होतोय. पहिला धक्का लागतोय. निरंजन पवारचा खेळ मात्र या ठिकाणी समाप्त होतोय. संघाची धावसंख्या मात्र स्थिरावली ती 8 या धावसंख्येवर. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय तो शुभम. शुभमचं हे होम ग्राउंड आहे आणि लकी ग्राउंड आहे. आपल्याच चर्चगेट परिसरातला हा खेळाडू आज मात्र आपल्या होम ग्राउंड वरती कशी बॅटिंग करतोय. मोठं टार्गेट त्याला चेस करायचं आहे, मोठी जबाबदारी आहे खांद्यावरती. निनाद फ्रेंड्स 11
ए वॉर्ड. लोअर फुल टॉस ड्राईव्ह केलाय लॉंग ऑफच्या दिशेला. फिल्डर मात्र त्या ठिकाणी बॉलवर येण्याचा प्रयत्न करतायत. चांगलं क्षेत्ररक्षण, पण 2 धावांची भर पडेल या वेळेला. धावसंख्येचा आकडा मात्र दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजे 10 धावा. अजूनही 38 धावांची आवश्यकता असेल. दुसऱ्या षटकातल्या 4 चेंडूंचा खेळ संपलाय, म्हणजे एकंदरीत 14 चेंडू आणि 14 चेंडूंमध्ये आता 38 बनवायचे आहेत. गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं. डीप स्क्वेअर लेगला मात्र फिल्डर आहे. ओव्हर दी अंपायर हेड बॉल पाठीमागे निघून जातोय. स्क्वेअर ऑफ द विकेट लॉफ्ट केलं होतं चेंडूला आणि सिंगल धावेचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी केला जातोय. हळूहळू आता मात्र धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न 2 फलंदाज करतायत, पण मला वाटतं या ठिकाणी चौकार षटकारांची नितांत गरज आहे. टीमला जिंकवायचं असेल तर मोठे फटके खेळावे लागतील, कारण चेंडू कमी आहेत आणि धावा जास्त आहेत. या वेळेला मात्र हात खोलण्याचा प्रयत्न जरूर केलाय, पण उंची गाठली आहे, लांबी नाही मिळत आहे बॉलला आणि हा बॉल नाही जज करू शकले. हा बराच उंच गेला होता आणि बराच पाठीमागे सुद्धा गेला होता गोलंदाजाच्या डोक्यावरून. 2 धावांची भर पडली या ओव्हरमध्ये. टोटल आपण पाहिलं तर 1 विकेट आली आणि 8 धावा आल्यात आणि टोटल स्कोर जर आपण पाहिलं तर 13 धावा धावफलकावरती. 48 धावांचा पाठलाग आहे 24 चेंडूंमध्ये. त्यामधल्या पहिल्या 12 चेंडूंचा खेळ जर संपलाय आणि एकूण धावा झाले त्या 13, म्हणजे अजूनही सामना जिंकण्यासाठी 35 धावांची गरज येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये. आता फलंदाज मात्र थोडंसं प्रेशर मध्ये आहेत आणि अंडर प्रेशर कशी बॅटिंग करतील शुभम, ज्या खेळाडूकडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत खरं तर निनाद फ्रेंड्स 11 ए वॉर्डच्या टीमला. छोटासा ड्रिंक टाइम, पण अधिक वेळ घेऊ नका. यानंतर 2 विजेत्या संघांमध्ये मॅच होणार आहे. या अगोदर डी वॉर्ड या मॅच मधून जो कोणी जिंकेल तो डी वॉर्ड सोबत या नंतरचा सामना खेळेल. विनर वर्सेस विनर, अर्थात क्वार्टर फायनलचा सामना, उपांत्यपूर्व फेरी यानंतर आपण बघणार आहोत. आजच्या दिवसातील तिसरी मॅच. कोण आलं बॉलर? कोण आहे? सिद्धेश आले आहेत. सिद्धेशच्या पहिल्या चेंडूवरती मात्र विकेटची संधी आहे आणि यस, जबरदस्त कॅच. शुभम बॅक टू दी पवेलियन. जसा धावत आला तसाच मात्र धावत बाहेर चाललाय आणि सिद्धेशला पहिल्या चेंडूवरती सफलता मिळते. अजून थोडंसं अडचणीत टाकण्याचं काम केलंय निनाद फ्रेंड्स 11 टीमला. स्वामी 11 चे कॅप्टन सिद्धेश यांच्या माध्यमातून मात्र सुरुवात चांगली आहे. सनी पुन्हा एकदा मात्र या होम ग्राउंड वरती खेळण्यासाठी सज्ज झालाय. शुभमच्या जागेवर मैदानाच्या आत जातोय. सनीला पाहिल्यानंतर असं वाटतंय की आताच नुकताच जिम मधून बाहेर पडलाय. चांगली फिटनेस एकंदरीत सांगायचं झालं तर या सर्व खेळाडूंच्या माध्यमातून. डावखुरी आताचा फलंदाज सनी. सिद्धेशला मात्र पहिल्या बॉलवर यश मिळालं. इथून पुढे मात्र आता थोडंसं प्रेशर फलंदाजांवरचं वाढलेलं आपल्याला बघायला मिळतंय. मोठ्या फटक्यांची गरज आहे. चौकार षटकारांची आतिषबाजी मात्र करावी लागेल, त्याशिवाय मॅच जिंकता येणार नाही. बॅटची आतली कडा घेतोय, कॉलिंग मध्ये गडबड आणि डायरेक्ट हिट आणि रनआउटच्या स्वरूपात मात्र सनीला सुद्धा माघारी परतावं लागेल. बॅक टू बॅक विकेट्स. सेकंड विकेट डाऊन, सॉरी तिसरा विकेट गमावलाय. थर्ड विकेट डाऊन. या ओव्हरमध्ये 2 आणि अगोदरच्या ओव्हरमध्ये 1 असे टोटल 3 फलंदाज बाजून माघारी परतलेत आणि संघाच्या धावसंख्येचा आकडा मात्र स्थिरावलेला आहे. एकंदरीत फलंदाजांना कुठेतरी जखडून ठेवलंय, बांधून ठेवलंय. बॅटिंगसाठी मात्र सुमित दाखल होतोय. शुभम गेला, सनी गेला. होम ग्राउंड वरचे सर्व खेळाडू असे शून्यावरती आउट होत आहेत.
आणि ही मॅच आता मात्र कुठेतरी हातातून निसटताना दिसते. एकंदरीत दुसऱ्या बाजूने स्वामी इलेव्हनने मात्र या मॅच वरती चांगली पकड मजबूत केली आहे. 24 बॉल 48चं टार्गेट सेट केलं गेलं. त्याच वेळेला कुठेतरी असं वाटलं होतं की स्वामी इलेव्हन या सामन्यावरती आपलं अधिराज्य गाजवेल. पण क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टिनिटी. क्रिकेट हा एक भारी भरकम अनिश्चिततेचा खेळ मानला जातो. क्रिकेटमध्ये कधी काय घडेल हे कोणीच सांगू शकत नाही. होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं करणारा खेळ म्हणजे क्रिकेट. पुन्हा एकदा मात्र एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय लॉंग ऑनच्या दिशेला. काउ कॉर्नर मधून फिल्डर आलाय. एक धाव तर वेगळी घेतली गेली आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. चांगला थ्रोही बघायला मिळतोय. कर्णधार पदाला साजेशी अशी गोलंदाजी आज सिद्धेश गोलंदाजी मार्क वरून करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत सिद्धेशच्या गोलंदाजीतले 3 चेंडू पूर्ण झालेत. एकच धाव फरक आतापर्यंत खर्च केली आहे. यावेळेला मात्र अवे फ्रॉम द बॉडी, आउट ऑफ द रीच ऑफ द बॅटर. अतिरिक्त धावेची घोषणा. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 अर्थात व्हाईट बॉल, स्वैर चेंडू, अवांतर धाव, अतिरिक्त धावा, एक्स्ट्रा रन्स टीमच्या खात्यामध्ये मात्र ऍड होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि स्कोर पुढे सरकतोय 15 या धावसंख्येवर. सुंदर स्ट्रोक पुन्हा एकदा मात्र लॉंग ऑनच्या दिशेला जाताना पाहायला मिळेल. एकेका धावेनं काही होणार नाहीये या टीमचं. चौकार आणि षटकारांशिवाय तुमच्याकडे दुसरा आता कोणताही पर्याय शिल्लक नाहीये. एक एक धावा जरी घेतलात तरी तुम्ही जास्तीत जास्त 20-22 धावांपर्यंत पोचाल. सामना जर जिंकायचा असेल तर तुम्हाला आता आक्रमकता दाखवावी लागेल. यावेळेला हात खोलण्याचा प्रयत्न केला परंतु पुन्हा एकदा मात्र मिस टाइम स्ट्रोक आलाय. झेल सुटलाय. जीवनदान मिळतंय फलंदाजाला. त्यामुळे एका धावेला दुसऱ्या धावेत पण डायरेक्ट हिट. व्हॉट अ हिट. चांगला थ्रो पाहायला मिळतोय. एकंदरीत आता मात्र या मॅच मध्ये कुठेतरी औपचारिकता शिल्लक राहिलेली असं वाटतंय. 6 चेंडू आणि 30 धावा म्हणजे जिंकण्यासाठी 6 बॉल 30 ची गरज असताना 5 षटकार या 6 बॉल मध्ये ठोकायचे आहेत. आणि आतापर्यंत या इनिंग मध्ये एकही षटकार आलेला नाहीये. षटकार काय चौकारही आलेला नाहीये. एक चेंडू बाकी आहे या ओव्हर मधला म्हणजे 7 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. यावेळेला मात्र पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज. विकेट किपर नाही पोहोचू शकले. बॉल पाठीमागे निघून चाललाय. थोडस कम्युनिकेशन बिघडलं आणि स्वतःला बघा या ठिकाणी झोकून दिलंय. पूर्ण एफर्ट्स लावले रन कंप्लीट करण्यासाठी आणि पंचांचा निर्णय येस बॅटर आउट. मेहनत केली पण ती वाया गेली. एफर्ट्स दाखवले पण शेवटी अंपायर वर सर्व काही निर्भर आहे. पंचांचा निर्णय जो आहे तो अंतिम निर्णय. बॅटरला आउट घोषित केलंय. माघारी जातो. आणि आतापर्यंत आपण जर पाहिलं तर एक युनिक विकेट किपिंग म्हणजे आपण त्यांच्याकडे पाहिलं तर असं वाटतं की त्यांनी डोक्याला बँडेज बांधली आहे. सूरज वाघ. चला शेवटची ओव्हर बाकी राहिली. शेवटच्या बॉलवर 1 रन आली. दुसऱ्या रनच्या प्रयत्नामध्ये मात्र आउट होऊन माघारी परतलेलं आपण पाहिलं ते सनी यांना. नवीन फलंदाज परेश आलेत बॅटिंगला आणि त्यांच्या जोडीला मात्र सुमित आहेत. या वेळेला मात्र चांगला पूल पाहायला मिळतोय आणि तोही आला तोही गेला. आज होम ग्राउंड काही साथ देत नाहीये. प्रवीण आले बॉलिंगला आणि पहिल्या चेंडूवरती प्रवीणला सुद्धा यश मिळाले. मला वाटतं आता काय मॅच जर हातातून गेली तर सर्वांना बॅटिंग मिळावी अशी इच्छा आहे निनाद फ्रेंड्स 11 संघाची असं दिसतंय. एकंदरीत हा सामना जो आहे तो हा पूर्णतः एकतर्फी झालेला आपल्याला बघायला मिळतोय. रोशन आलेत बॅटिंगला.
फक्त आणि फक्त आता फॉर्मॅलिटी शिल्लक राहिली आहे, औपचारिकता शिल्लक राहिली या सामन्यामध्ये. 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 5 चेंडूंमध्ये मात्र जिंकण्यासाठी 29 धावांची गरज. म्हणजे 5 बॉल 5 षटकार ठोकायचे आहेत. पुन्हा एकदा मात्र बॅटची आतली कडा घेतोय आणि बॉल जातोय तो मात्र बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेला. तिकडे मात्र फिल्डर आहेत. 2 धावांचा प्रयत्न होतोय आणि पूर्णतः हा सामना जो आहे तो आता स्वामी इलेव्हन संघाच्या बाजूने झुकलेला आपल्याला बघायला मिळतोय. चांगला खेळ केला स्वामी इलेव्हन संघाने. बॅटिंग मध्ये एक चांगला परफॉर्मन्स आणि स्पेशली फिल्डिंगची चर्चा करायची झाली तर स्वामी इलेव्हन संघाचं क्षेत्ररक्षण खूप मजबूत पाहायला मिळालं. यानंतर डी वॉर्ड आणि या टीम मधून जो विजेता आहे त्यांच्यामध्ये मात्र टॉस केला जाणार आहे. आणखीन एक निर्धाव चेंडू या वेळेला पाहायला मिळेल. बरोबर गाईडलाईन पकडून केली गेलेली गोलंदाजी त्या ठिकाणी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये प्रवीण यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा मात्र एक स्लोअर वन फ्लाइटेड यॉर्कर आणि ओव्हरथ्रो झालाय. 22चा इशारा येतो पंचांकडून. 1 धाव पूर्ण. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न तिकडे केला गेला पण तोही अयशस्वी आणि अशा पद्धतीने मात्र स्वामी इलेव्हन हा दुसऱ्या सामन्याचा विजेता संघ असेल. सो वेल डन, वेल प्लेड अँड हार्टलीएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स टीम स्वामी इलेव्हन. आणि पुढील मॅचचा टॉस डी वॉर्ड वर्सेस स्वामी इलेव्हन या दोन टीम मध्ये. आणि पराभूत संघ निनाद फ्रेंड्स इलेव्हन ए वॉर्डला सुद्धा एक सन्मान चिन्ह या ठिकाणी दिलं जाणार आहे तर ते स्वीकारण्यासाठी आपण कृपया मुख्य मंचावरती यायचे. अरविंदला या ठिकाणी मात्र सामनावीराचा पुरस्कार जाहीर केला जातोय. 8 चेंडू आणि 16 धावा त्यांनी आज आपल्या फलंदाजीतून आपल्या टीमसाठी बनवल्या. त्यामुळे अरविंद ठरतोय या सामन्याचा सामनावीर. 200च्या स्ट्राईक रेटनं आज बॅटिंग केली आहे आणि त्यामुळे या चांगल्या बॅटिंगसाठी सामनावीराचा पुरस्कार जो आहे तो अरविंदला घोषित केला जातोय. आणि दुसऱ्या बाजूने निनाद फ्रेंड्स इलेव्हन ए वॉर्डच्या टीम